नमस्कार. मी अक्षय गडलिंग. 2020मध्ये नायब तहसीलदार या क्लास 2 गॅझेट पदावर माझी नियुक्ती झालेली आहे आणि आपण बघणार आहोत पंचायत राज. जेव्हा आपण पंचायत राज बघतो ना, म्हणजे बऱ्यापैकी आपण एकतर ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत बहुतांशी, किंवा शहरी भागातले असलो तरी आपल्या शहरी प्रशासनाशी कुठे ना कुठे संबंध आलेला असतो. आणि त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला जेव्हा आपण राज्यसेवेची प्रिपरेशन करतो आहोत किंवा MPSCमधील कंबाईनची एक्झाम किंवा दुसरी कुठली एक्झाम प्रिपेअर करतो आहोत, तर आयोगाला काय अपेक्षित आहे की जेव्हा तुम्ही ग्रामीण भागातून येतात किंवा शहरी भागाची येतात तर तुमचा तिथल्या स्थानिक प्रशासनाशी संबंध आला पाहिजे. कारण तुम्हाला पुढे जाऊन एक भावी अधिकारी बनायचं आहे. मग तुम्हाला कदाचित उपजिल्हाधिकारी म्हणून काम करावं लागू शकतं, तुम्हाला तहसीलदार म्हणून काम करावं लागू शकतं, BDO म्हणून काम करावं लागू शकतं, किंवा अतिरिक्त आणखी दुसऱ्या कुठल्या पदावर तुम्हाला काम करावं लागू शकतं. अशा वेळेमध्ये जेव्हा तुम्ही त्या भागात काम करतात तर तिथलं स्थानिक प्रशासन कसं चालतं, प्रशासनाची व्यवस्था कशी असते, तिथे नीतिनियम कसे असतात, तिथली व्यवस्था कशा प्रकारे पार पडत असते, या सगळ्या गोष्टी आपल्याला भावी अधिकारी म्हणून माहीत असल्या पाहिजे. आणि तोच विषय ध्यानात घेऊन राज्यसेवेमध्ये असो किंवा कंबाईनमध्ये असो, MPSCने काय निर्माण केलेलं आहे, पॉलिटीचाच एक भाग म्हणून तुम्हाला पंचायत राज एक टॉपिक निर्माण करून दिलेला आहे की जेणेकरून उद्या जाऊन तुम्हाला जे सिस्टीममध्ये जे काम करायचं आहे त्या कामाची सुरुवात तुम्हाला अभ्यासाच्या माध्यमातून अगोदरच व्हायला पाहिजे, की जेणेकरून येणारा जो भूतकाळ असेल किंवा येणारा जो भविष्यकाळ असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वर्तमानात किंवा भूतकाळात केलेल्या गोष्टींचा फायदा ॲज अ प्रशासक, ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून खूप झाला पाहिजे. सो आपण सुरुवात करूया. आता आपण बघतो आहे पॉलिटीमधला एक सब टॉपिक असणारा पंचायत राज. आता म्हटलं तर हा सब टॉपिक आहे, पॉलिटीचाच भाग आहे, पण थोडासा किचकट, थोडासा फॅक्च्युअल असणारा हा टॉपिक आहे. पण यातलं जे फॅक्च्युअल जरी हा डेटा असला तरी काही टॉपिक असतात की ते ठरलेले असतात की ज्याच्यावर आयोग तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देत असतो. वारंवार तेच प्रश्न रिपीट होत असतात. कधी काही लोकांची नावं चेंज करून तेच प्रश्न विचारले जातात किंवा वर्तमानातल्या जे चालू घडामोडी असतात त्याला आधार देऊन ते प्रश्न विचारले जात असतात. तर आपण आज बघणार आहोत पंचायत राज. चला सुरुवात करूया आणि या एक वेगळ्या पंचायत राज विश्वाला आपण प्रारंभ करूया. सो आपण पहिल्यांदा बघतो आहे पंचायत व्यवस्था, ब्रिटिशकालीन पार्श्वभूमी. आता मग प्रश्न असा पडतो की पंचायत ब्रिटिशकालीन आले आहे का, की अगोदर आपल्या काही मुळं नव्हतेच का? तर असं अजिबात नाही आहे. फार प्राचीन परंपरेपासून भारतामध्ये पंचायतची व्यवस्था राहिलेली आहे. स्थानिक बाबतीमध्ये लोकांनी कसा कारभार करावा यासाठी तुम्ही ग्रामणी, ग्रामव्यवस्था अशा गोष्टी शब्द वाचले असतील प्राचीन भारताचा अभ्यास करताना. मधल्या काळामध्ये जेव्हा परकीय आक्रमण झाले त्याच्यातनं मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये ही थोडीशी व्यवस्था ढासळली गेली आणि जेव्हा ब्रिटिश व्यवस्था म्हणजे ब्रिटिश प्रशासन जेव्हा सत्तेत आलं तेव्हा जे लोकल गव्हर्नमेंट जे होतं, स्थानिक प्रशासन होतं ना, याला बऱ्यापैकी त्याच्या विकासाला खीळ बसली. पण तरीही आपण असं काही प्रमाणात म्हणू शकतो की आज जी व्यवस्था आहे त्याला कुठे ना कुठे आधार हा ब्रिटिशांचा राहिलेला आहे. आता ब्रिटिशांनी ते जे जिथे रूल केलेलं आहे त्यात अर्थात तो त्यांचा स्वार्थ होता. त्यांना इथे येऊन आपल्यावर राज्य करायचं होतं, आपलं शोषण करायचं होतं आणि इथली व्यवस्था निर्माण करत असताना जास्तीत जास्त ब्रिटिशांचा कसा फायदा होईल हे त्यांचं टार्गेट होतं. मग अर्थात त्यांनी त्याच गोष्टी त्या पद्धतीनं राबवण्यास सुरुवात केली. पण हळूहळू जेव्हा काळ निघत गेला तेव्हा जाणीव होत गेली की आपल्याला जर या देशात राज्य करायचं आहे तर इथल्या लोकांचाही सहभाग तिथल्या प्रशासन असला पाहिजे. म्हणून तुम्ही बघता की वेगवेगळ्या कमिटीज तुम्ही अभ्यास केला असते, जेव्हा इतिहासाचा अभ्यास केला असेल तेव्हा देश स्तरावरची व्यवस्था कशी असेल, केंद्र स्तरावरची व्यवस्था कशी असेल, राज्य स्तरावरची व्यवस्था कशी असेल, ह्या पद्धतीची परंपरा तुम्ही बघितलीस, अभ्यास केला असेल. तर तिथं कुठेतरी ब्रिटिशांचं फार दुर्लक्ष झालं लोकल गव्हर्नमेंटला. आणि मग ब्रिटिशांना त्यातलं गांभीर्य कळलं की जर आपण देशामध्ये राज्यकारभाराचं व्यवस्था बघतो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्थानिक लेवलवरचं सुद्धा हँडलिंग कायम जमलं पाहिजे. ब्रिटिशांनी काय केलं आहे माहिती आहे का, प्रामुख्यानं की त्यांनी ICS, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ही जी व्यवस्था आहे ना ती अख्ख्या देश पातळीवर होती, की जेणेकरून मुळात या ICS सर्व्हिसचा हेतू काय होता की जे भारतामध्ये जे स्थानिक लोकांमधून जे नेतृत्व येतं त्यांना कसं काय दाबण्यात येईल, भारतीयांचं शोषण कसं होईल आणि पर्यायानं फायदा ब्रिटिश गव्हर्नमेंटला कसा होईल. आणि मग हे जेव्हा हळूहळू ही व्यवस्था डेव्हलप होत गेली तेव्हा ब्रिटिशांनी कळलं की ज्याप्रमाणे नॅशनल लेवलवर आपण ICS लॉन्च करतो आहे, ICS सिस्टीम राबवतो आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस राबवतो आहे, त्याच हिशोबानं आपल्याला इथल्या भारतामध्ये असणारे जे स्थानिक गव्हर्नमेंट आहे, लोकप्रशासन आहे, त्यालाही सुरळीत करावं लागेल, त्यालाही त्याच्यावर भर द्यावा लागेल. अर्थात हा जो त्यांचा विषय आहे हा पर्यायानं पुरतं त्यांच्या स्वार्थापुरतच होता. मग त्याच्यातनं सगळ्यात महत्त्वाचा एक ठराव तुम्हाला दिसतो, लॉर्ड मेयोचा ठराव. लॉर्ड मेयो, तिथे लिहिण्यामध्ये चूक झाली, मेमो झालं आहे, ते लॉर्ड मेयो. लॉर्ड मेयोने काय केलं आहे, त्यांनी 1870मध्ये 1870च्या जवळपास एक ठराव पारित केला.
तो होता आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव. त्यामुळंच का नाही या मेला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक हा शब्द वापरला जातो. तर आयोग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक मानले जातात. कारण हा जो फर्स्ट ठराव होता त्याच्यात काय त्यांनी सांगितलं होतं की जी देशाची व्यवस्था आहे, ज्याच्यातून देश स्तरावर तुम्ही राज्य करता आहात, राज्यस्तरावर राज्य करत आहात, पण जो खालील एरिया आहेत, खालचं जे लोकल गव्हर्नमेंट आहे, यांनाही स्थानिक प्रशासनाला सुद्धा तुम्हाला देशावर कारभारामध्ये सहभागी करून घ्यावं लागेल. आणि हे करत असताना जे पैशाचं डिस्ट्रीब्युशन असतं प्रामुख्यानं, म्हणजे लोकल बॉडीजला पैसा कसा मिळेल ना, कारण जेव्हा आपण कारभार करतो आहे तर तेव्हा जेव्हा लोकल गव्हर्नमेंट आपल्याला सांभाळायचं आहे त्यात कुठे ना कुठे पैसा हा महत्त्वाचा की रोल प्ले करत असतो. तर त्यासाठी कसं डिस्ट्रीब्युशन असलं पाहिजे यासाठीचा सगळ्यात अगोदर सूचना, त्यासाठीचा ठराव हा लॉर्ड मेयो तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जनरल यांनी आणला आहे. पण खरी जी सुरुवात आहे आर्थिक विकेंद्रीकरणाची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची, तर ती केली लॉर्ड रिपन या माणसाने. जेव्हा तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असेल ना, तर हा लॉर्ड रिपन जो आहे ना, याची बऱ्यापैकी मवाड जे नेते आहेत भारतातले त्यांनी स्तुती केलेली आहे. कारण हा याने जेव्हा सत्ता हातात घेतली तेव्हा त्याचं जे प्रसिद्ध कोलकातामध्ये भाषण होतं त्यात तो म्हणाला होता की मी कुठून आलो आहे यातून मला तुम्ही पारखू नका, तर मी माझ्या कार्यावरून माझी ओळख निर्माण व्हायला पाहिजे. तसा खूप उदारवाद्यांचा आवडता नेता म्हटल्यापेक्षा आवडता हा गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन. तर याचा एक ठराव आला आहे 1882च्या जवळपास. तर त्यामुळं या लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक हा शब्द वापरला जातो. म्हणजे बघा, आपण दोन व्यक्ती बघितलेले आहे, एक लॉर्ड मेयो आणि लॉर्ड रिपन. ते आयोगाने हे प्रश्न अगोदर विचारले गेलेले आहे आणि आयोग याच्यानंतरही 1-2 वर्षाच्या फरकाने हे प्रश्न परत विचारेल याची संभावना नक्कीच आहे. सो लॉर्ड मेयो ज्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक म्हणतात आणि हा लॉर्ड रिपन ज्याला भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणतात. आता त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते आयोग कदाचित याच्या अगोदर 1-2 वर्षात आयोगाने ते प्रश्न विचारलेला आहे की हे वाक्य कुणाचं आहे. तर ते लॉर्ड रिपनचं काय म्हणणं होतं की जेव्हा आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देतो आहोत, त्या अधिकारांचा समावेश जेव्हा आपण करतो आहे, तर त्यात ब्रिटिश गव्हर्नमेंटचा फायदा हा जो मोठा आहे हा दुय्यम आहे. प्रायोरिटी कशा असलं पाहिजे की त्यांच्या सहभागाला, कारण आपलं टार्गेट हे देशाच्या विकासाचं आहे. अर्थात ब्रिटिशातले 2-4 गव्हर्नर जनरल वगळले लॉर्ड रिपनसारखे, तर ब्रिटिशांनी आपलं नुकसानच केलं. पण तरीसुद्धा हा काय म्हणतो आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट काय आहे की स्थानिक लोकांचा विकास. त्यामुळं हा आयोग महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो लॉर्ड रिपनबद्दल. आता एक मदत आणखी एक आहे, 1907च्या काळामध्ये हॉब हाऊस आयोग, याच आयोगाला रॉयल कमिशन ऑफ डिसेंट्रलायझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे विकेंद्रीकरणाचा हा राष्ट्रीय स्तरावरचा आयोग होता. म्हणून डिसेंट्रलायझेशन काय कशाला म्हणतात? डिसेंट्रलायझेशन म्हणजे पॉवर, सत्ता जेव्हा एक केंद्रित कशाला म्हणतो, सेंट्रलाइज कशाला म्हणतो, की सत्ता एकाच व्यक्तीच्या हातामध्ये किंवा एकाच गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असली पाहिजे आणि तोच अख्ख्या देशावर किंवा अख्ख्या राज्यावर राज्य कारभार करेल. म्हणजे याच्यामध्ये जर लोकांचा जो सहभाग असतो ना हा मिनिमम असतो, कमीत कमी असतो. पण जेव्हा आपण डिसेंट्रलायझेशन हा शब्द वापरतो आहे तेव्हा आपण पर्यायानं काय म्हणत असतो की पॉवर जे आहे ते डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. म्हणजे फक्त पॉवर एका गव्हर्नमेंटकडे किंवा अमुक एका व्यक्तीकडे ते राहू नये, ते डिसेंट्रलाइज व्हावे, जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा. कारण लोकांच्या सहभागाशिवाय लोकशाहीला अर्थच नसतो. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन असलं पाहिजे. आणि मग हॉब हाऊस याच्या अध्यक्षतेखाली हा रॉयल कमिशन आहे. त्यात त्याने सांगितलं आहे की हाऊ डिसेंट्रलायझेशन फॉर्मेशन कसं व्हायला पाहिजे, ते कसं डिसेंट्रलायझेशननुसार लोकांना पॉवर्स कसे डिस्ट्रीब्यूट व्हावेत आणि पर्यायानं त्या देशाचा विकास लोकांच्या सहभागातून, लोकांना भावी पिढीची कशी निर्मिती व्हावी वगैरे वगैरेच्या सूचना या हॉब हाऊसनं केलेल्या आहे. बऱ्याचशा गोष्टी फॅक्च्युअल आहेत, पण आपल्याला त्या फॅक्च्युअल गोष्टी, कारण आयोगाचा जो फॉर्मॅट आहे हा बऱ्यापैकी 45 फॅक्च्युअल जातो, त्यामुळे या फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे.
सो आपण 3 लोकांची नावं बघितलेत, लॉर्ड मेयो, लॉर्ड रिप्पन आणि हॉव हाऊस. हे 3 लोक आपल्याला आयोग या संदर्भातले क्वेश्चन विचारू शकतं, त्याचे वर्ष पण विचारू शकतं. वर्षात जोड्या लावासाठी आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारत, हळूहळू देश विकसित होत गेला, नाही का. देशाची आपण जेव्हा इतिहासात बघितलं तर मवाड, जहाल, मग गांधीजी युग आणि त्याच्यानंतर बऱ्याचसं असं करता करता भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1970मध्ये. आता जेव्हा 15 ऑगस्ट 1970मध्ये भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या इकडे स्थानिक शासन कसं असावं यासाठीचे काही डिबेट्स आपण पाहायला मिळतो. हे 2 डिबेट आपल्याला पाहायला मिळतात. पंडित नेहरू आणि सरदार पटेल ह्या दोघांची स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलची काही मते आहेत. आयोग काय करत असतो, कधी कधी एखाद्या व्यक्तींची मतं त्या संदर्भात विचारली जाऊ शकतात. असे बरेचशा गोष्टी आहेत आयोगाने ऑलरेडी राज्यसेवेमध्ये विचारले गेलेले आहेत, कंबाईनच्या मेन्सच्या एक्झामला विचारले गेले आहेत की हे स्टेटमेंट नेमकं कुठल्या व्यक्तीचं आहे. जेव्हा पंडित नेहरूजी यांच्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तर यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांबद्दलचं मत काय होतं, हे थोडेसे उदासीन होते स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्याबाबत. कारण काय होतं, सॉरी माफ करा, माय मिस्टेक. जेव्हा आपण पटेलांबद्दल बोलतो, सरदार पटेलांबद्दल बोलतो, तर ते स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्यात थोडेसे उदासीन होते. त्यांचं काय म्हणणं होतं की ही जी इंडियन सिव्हिल सर्व्हिस आहे, स्टील फ्रेम, पोलादी चौकट, ही चौकटच देशवर राज्यकारभार करायला योग्य आहे. आणि त्यामुळेच आपण बघतो संविधानामध्ये जेव्हा तुम्ही वाचलं तर ऑल इंडिया सर्व्हिसला अख्खी प्रायोरिटी सरदार पटेलांनी दिली आहे. आणि याच्या थोडंसं विपरीत मत पंडित नेहरूंचं होतं, ते डिसेंट्रलायझेशनच्या बाजूने होते. कारण ते काय म्हणायचे की ह्या ज्या सर्व्हिसेस आहे, इंडियन सिव्हिल सर्व्हिस वगैरे असल्या किंवा इंडियन पोलीस या सर्व्हिस ज्या असल्या, त्यामुळे ब्रिटिशांनी निर्माण का केल्या आहेत, त्यांना ब्रिटिशांनी भारतीय लोकांचं शोषण करायचं होतं आणि आपला इतिहास पण तसंच होतं. त्यामुळं कुठेतरी लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. तर ह्या ज्या पॉवर्स आहेत यांना तुम्ही स्थान देत आहेत, अगदी उत्तम आहे, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण स्थानिक लोकांचं म्हणणं काय, कारण स्थानिक लोकांनासुद्धा तुम्ही पॉवर्स दिलेच पाहिजे, कारण स्थानिक लोकांना पॉवर्स नाही, लोकशाहीचा अर्थ काय असेल ना. तर त्यामुळे पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांचे थोडेसे त्यांच्या याच्याबद्दल पंचायतांना किती पॉवर्स आणि कसे द्यावे याबद्दल थोडेसे मतांतर आहेत. त्यानंतर मतांतरामध्ये बघतो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी. महात्मा गांधींचं म्हणणं काय होतं की ग्रामीण भागामधून ग्रामीण भागाला जेव्हा तुम्हाला अधिकार द्यायचा आहे तर तो अधिकार लोकांना पोहोचला पाहिजे आणि त्याच्यामुळे लोक राज्यकारभार करतील. पण बाबासाहेब आंबेडकरचं थोडं जे मत आहे ना त्याच्या विपरीत होतं, कारण त्याला कारणीभूत होतं बाबासाहेब आंबेडकर ज्या परिस्थितीतून आले. बाबासाहेबांचं काय म्हणणं होतं की स्थानिक लेवल जेव्हा तुम्ही बघता तर त्यामुळं काय बघता तुम्ही की अस्पृश्यता, अनटचॅबिलिटी ह्या ज्या गोष्टी आहेत ना ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. म्हणजे भेदभाव असेल किंवा महिलांची जी अवनती वगैरे असेल किंवा त्यांच्या दुर्लक्ष असेल, अनटचॅबिलिटी असेल, ह्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत खूप जास्त असतात. जर ग्रामीण भागाला खूप जास्त अधिकार भेटले तर स्थानिक रूढी परंपरेच्या नावाखाली बऱ्यापैकी दलितांचं शोषण वगैरे होऊ शकतं, असं बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. त्यामुळं काय झालं होतं की कॉन्फ्लिक्ट भारतीय संविधानामधून दिसेल. बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की पंचायतीचा हा जो विषय आहे ना हा फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्कांमध्ये त्याचा समाविष्ट असला पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकर त्याला संविधानात फारसं स्थान द्यायला तयार नव्हते. मग त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि बाकीची नव्हती यांच्यामधून काय निर्माण झालं की भारतीय संविधानामध्ये DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य शासनाच्या धोरणाची जी काही पॉलिसी आहे त्याच्यामध्ये त्याला स्थान असलं पाहिजे. मग आपण जेव्हा मूलभूत हक्क आणि DPSमध्ये फरक जाणतो, मूलभूत हक्क हे बंधनकारक असतात, ज्याचा जर त्याची अवहेलना झाली की तेव्हा किंवा त्याच्या विरुद्ध कोणी म्हणजे तुमचे जे मूलभूत हक्क कोणी हिरावून घेतले तर तुम्हाला डायरेक्टली चान्स आहे, तुम्हाला गॅरंटी संविधानाने दिलेली आहे की तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन चॅलेंज करून तुमचा अधिकार मिळू शकतात. म्हणजे हे ते लिगली बाइंड आहे, गव्हर्नमेंटला ते द्यावंच लागतं. पण जे DPSP आहे हे गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंट करावं, शासनाने त्यासाठी पावलं उचलावेत. स्ट्रिक्ट नाही आहे की जेणेकरून गव्हर्नमेंटने ते केलंच पाहिजे, ते कंपल्सरी नाही आहे. त्यामुळं DPSPमध्ये त्याचं स्थान भेटलं. आर्टिकल 40. आर्टिकल 40 काय सांगतं, ग्रामपंचायतीचं संघटन. राज्य शासनाने काय करायला पाहिजे की स्थानिक लेवलवर म्हणजे ग्राम लेवलवर ग्रामपंचायत असावी. ग्रामपंचायतीमार्फत सुरळीत कारभार गावाचा पार पडला पाहिजे. यासाठी गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह घ्यावा, गव्हर्नमेंटने त्यासाठी पॉलिसी राबवावी. अर्थात ही स्ट्रिक्ट नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला आयोगाने एखादा क्वेश्चन विचारला, पुढे जाऊन आपण 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती बघू, तर आयोग तुम्हाला विचारू शकतं की आयोग MPSC हा क्वेश्चन विचारू शकतं की 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती व्हायच्या अगोदर भारतीय संविधानामध्ये
पंचायत राजच्या संदर्भात कुठलीही तरतूद नव्हती. हे वाक्य सत्य आहे की असत्य? तर हे विधान असत्य जातं. कारण ऑलरेडी आर्टिकल 40मध्ये ग्रामपंचायत संघटन या विषयाच्या खाली तुम्हाला ऑलरेडी DPSPमध्ये या ग्रामपंचायतीचा किंवा पंचायत राजचा संदर्भ दिलेला आहे, ऑलरेडी स्थान आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे की 73वी 74वी घटनादुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानामध्ये पंचायत राजला कुठं स्थान नव्हतं हे चुकीचं आहे. कारण ऑलरेडी आर्टिकल 40मध्ये ते मेन्शन आहे. मग जेव्हा 73वी 74वी घटनादुरुस्ती का महत्त्वाची आहे ते आपण सविस्तर बघूच. इथपर्यंत या क्षेत्रापर्यंत या वेळेस आपण इतकंच बघतो आहे की 73वी 74वी घटनादुरुस्ती व्हायच्या अगोदरसुद्धा भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40मध्ये ऑलरेडी या पंचायत राजबद्दल बऱ्यापैकी लिहिलेलं होतं. अर्थात ते DPSPमध्ये मेन्शन असल्यामुळं ते गव्हर्नमेंटला बंधनकारक नव्हतं. आता आपण बघूया पंचराज व्यवस्थेचा प्रवास. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की डिसेंट्रलायझेशन किंवा विकेंद्रीकरण याबद्दल खूप जास्त ज्यांना कळवळ होते तेव्हा ते पंडित नेहरू. पंडित नेहरूंना वाटायचं की जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तर लोकांचं पार्टिसिपेशन खूप जास्त असलं पाहिजे. तर त्यासाठी मग त्यांना काही पॉलिसी राबवायच्या होत्या, स्थानिक लोकांना जास्तीत जास्त कसं काही सहभागी करते. कारण ही गांधीयन पॉलिसी आहे की जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असला पाहिजे. आणि त्याच्यामुळे पंडित नेहरूंनी प्रयत्न केला की ग्रामीण लेवलवर मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती होऊन, लोकजागृती होऊन आपल्या देशाचा विकास ग्राम रूटून व्हायला पाहिजे. कारण हे जे ग्राम लेवल असतं हेच मुळात ग्रास रूट आहे. भारतीय विकासाचे ग्रास रूट्स आहे, ही मुळं आहेत, ही पाळमुळं आहेत. जोपर्यंत यांचा विकास होत नाही तोपर्यंत पर्यायाने देशाचा विकास होत नाही. स्थानिक लेवलमधल्या लोकांना जेव्हा तुम्हाला माहीतच नाही आहे कारभार कसा करावा, देशाच्या हितामध्ये तुम्ही सहभागी कसं व्हावं, तुमचे जर कुठल्या योजनांना असेल त्या योजनांसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, त्या योजना तुमच्यासाठी लाभदायक कशा आहेत, त्या योजनेमुळे तुमचं जीवनमान कसं बदलू शकते हे सांगण्यासाठी हे ग्रास रूटमध्ये जोपर्यंत बदल होत नाही, आमूलाग्र बदल होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा जो विकास आहे तो होत नसतो. त्यामुळं पंडित नेहरूंच्या प्रयत्नांनी, माफ करा इथे 1952 आहे, 58 आहे, 1952. सो 1952मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, समुदाय विकास कार्यक्रम नावाची गोष्ट पंडित नेहरूंनी देशभर लॉन्च करण्याचा प्रयत्न केला. आता हा कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय, हा ग्रामस्तरावर आहे. याच्यामध्ये ग्रामपंचायत, तिचं संघटन, त्याच्यानं तुम्ही जर खेड्या भागातले असाल तर ग्रामपंचायतीचं जे प्रशासकीय कार्यक्रम आहे, काम आहे ते करत असतो तो ग्रामसेवक. या संदर्भाच्या तरतुदी, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, त्यांनी कशा योजना इम्प्लिमेंट कराव्या, त्यांनी कशाप्रकारे काम करावं, कामातून लोकांचा सहभाग कसा केला पाहिजे, यासाठी काही देशामधल्या काही ब्लॉक्सवर, काही जिल्हा लेवलवर हा प्रोग्राम त्यांनी लावला होता. 1952मध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, समुदाय विकास कार्यक्रम, हा विशिष्ट जिल्ह्यांपुरता, विशिष्ट ब्लॉक्सपुरता लिमिटेड होता. मग जेव्हा हा प्रोग्राम आला, हा प्रोग्रामची सुरुवात तुम्हाला डेट पण विचारू शकते हे कधी आलं, ते होतं 2 ऑक्टोंबर 1952 मध्ये याची सुरुवात आहे. वर्ष जरी महत्त्वाचं नसलं पण विचारलं जाऊ शकतं. 2 ऑक्टोबर 1952मध्ये तेव्हापासनं हा समुदाय विकास कार्यक्रम आला. आणि यालाच वाढवण्यासाठी, याचंच नॅशनल एक्सटेन्शन करण्यासाठी राष्ट्रीय विस्तार योजना, नॅशनल एक्सटेन्शन स्कीम, हे करेक्ट 1 वर्षाने आलं. म्हणजेच 2 ऑक्टोंबर 1953. एक सुरुवातीला आपण बघितलं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, तोच नॅशनल एक्सटेंड करण्यासाठी, समुदाय विकास कार्यक्रमालाच एक्सटेंड करण्यासाठी नॅशनल एक्सटेन्शन स्कीम 1953मध्ये आली. शासनाला काय कळलं, जेव्हा ह्या मोठ्या प्रमाणात त्यासाठी वित्तीय मदत शासनाने प्रोव्हाइड केली, मोठ्या प्रमाणात त्याला केलं, पण काय होतं ना, जोपर्यंत लोकात अवेअरनेस येत नाही आणि लोकांमध्ये त्याच्या माइंडसेट डेव्हलप होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही त्यांच्यावर हे करा, प्रयत्न करा, पण ते फारसे यशस्वी होत नाही. त्याच्यामुळे काय झालं की ह्या दोन्ही योजना होत्या, जशा शासनाला अपेक्षा होती, शासनाला जसं वाटायचं की यामध्ये लोकांनी खूप सहभाग घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, तसं काही झालं नाही. त्याला खूप काही कारणीभूत गोष्टी होत्या. ऑलरेडी लोक इलिटरेट म्हणजे अशिक्षित होते, खायचे साधनं नव्हते, स्थानिक लेवलवर ऑलरेडी खूप साऱ्या
चालीरीती रूढी परंपरा होत्या, त्यामुळे सुद्धा लोकांना म्हणजे अस्पृश्यांना असेल किंवा स्त्रियांना असेल सहभागी होता येत नव्हतं. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंट जे अपेक्षित होतं की ह्या 2 योजना फार यशस्वी व्हाव्या, तसं काही झालं नाही. अपेक्षाभंग झाला नेहरू गव्हर्नमेंटचा. त्यामुळं या कमिटीची स्थापना झाली. अतिशय महत्त्वाची कमिटी आहे बलवंतराय मेहता समिती. केव्हा झाली बघा, 1952मध्ये ही स्कीम आहे, म्हणजे हा कार्यक्रम आहे. याच्या 5 वर्षानंतर रिव्ह्यू घेण्यासाठी 1957मध्ये बलवंतराय मेहता समिती आहे. आता हे बलवंतराय मेहता हे त्याच्यानंतर जेव्हा गुजरातची निर्मिती झाली तेव्हा गुजरातच्या निर्मितीनंतर जीवराज मेहता हे जेव्हा गुजरातचे पहिले मुख्यमंत्री, त्याच्यानंतर हे बलवंतराय मेहता हे नंतर गुजरातचे सेकंड CM बनले. गुजरात राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले. त्यांच्या अध्यक्षतेखाली या बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली खूप मोठी कमिटी आहे, अतिशय महत्त्वाची कमिटी आहे. वेगवेगळ्या रिकमेंडेशन दिलेले आहे. आता जर तुम्हाला पुस्तकात असेल तर खूप सारे रिकमेंडेशन दिलेले आहे, म्हणजे वाचता नाकी नऊ पण येतं. यातल्या सगळ्याच महत्त्वाच्या आहेत का, सगळ्याच करायला पाहिजे का? अर्थात आपण सगळ्याच रिकमेंडेशन वाचल्या गेल्या पाहिजे. खूप मोठ्या रिकमेंडेशन आहे, ऑलरेडी पुस्तकात त्या खूप सॉर्टेड करून दिलेल्या आहे. पण मी इथे घेताना ह्या ज्या अशा शिफारशी घेतलेल्या आहे की ज्या वारंवार आयोग विचारतं, ज्यांनी आयोगाने वारंवार ह्या जेव्हा बॉडी आहे रिकमेंडेशनमध्ये विचारलेलं आहे त्या प्रामुख्याने घेतले. तर पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक वाचता आहात, एक तर तुम्ही पंचायत वाचत असताना लेवटे सरांचं पुस्तक आहे पंचायत ते वाचत असता, त्याच्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस करत असतं, त्यानंतर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरत असतं. या 3मध्ये ज्या ज्या रिकमेंडेशन दिलेल्या आहेत त्या प्रत्येक कमिटीच्या त्या महत्त्वाच्या आहेत. पण आयोग तुम्हाला काय विचारतं, त्यातल्या कुठल्या कमिटीच्या शिफारशी कुठल्या विचारतात ते हे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जेव्हा ॲनालिसिस करते तेव्हा समजतं. तर मला वाटलं की पूर्णच्या पूर्ण शिफारशी देण्यापेक्षा ज्या तुम्हाला आयोगाला अनुरूप शिफारशी आहेत त्या आपण देण्याचा प्रयत्न करूया. त्या मी 4 महत्त्वाच्या शिफारशी लिहिलेल्या आहे. याच्या खूप काही शिफारशी आहे, त्या सगळ्याच वाचल्या गेल्या पाहिजे. कदाचित असं झालं तर आयोगाने याच्या व्यतिरिक्त कुठे शिफारस विचारली तर असा प्रश्न व्हायला नको. पण या शिफारशी तुम्हाला खरोखर माहिती असल्या पाहिजे. पहिल्या त्रिस्तरीय पंचायत राज. त्रिस्तरीय पंचायत, 3 टायर सिस्टीम, 3 स्तर कुठल्या प्रकारचे? आता आपल्यापैकी बरेचशी मुलं ग्रामीण भागातली आहेत, त्यामुळं साधारणपणे बऱ्यापैकी मुलांना हे सगळं माहिती आहे की कुठल्या प्रकारचे 3 टायर्स आहे. कारण आपण ऑलरेडी डे टू डे लाईफमध्ये आपण पाहत असतो. पण जे लोकांना माहिती नाही, जे शहरी भागातले मुलं मला बघत असतील त्यांच्यासाठी त्रिस्तरीय पंचायत राज. हे 3 स्तर आहेत. ग्रामस्तर, खेड्या स्तरानंतर गटस्तर आणि जिल्हास्तर. काही ग्राम मिळून गट बनतं असतो ना आपल्या इकडे. तालुका ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गटविकास अधिकारी असतो तालुका स्तरावरचा तो गट, आणि त्या गटां मिळून जिल्हा बनत असतो, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन. सो ग्रामस्तरावर ग्रामपंचायत असेल, गट म्हणजे तालुका. मग पण बघा, गट आणि तालुक्यामध्ये फरक असतो. हा शब्द एक नसतो. कधी कधी गट हा तालुक्यापेक्षा लहान पण असू शकतो, तालुका एवढा पण असू शकतो, किंवा तालुक्यापेक्षा मोठा पण असू शकतो. गट हे जे हे आहे विकासाचं युनिट आहे, विकास डेव्हलपमेंट. तर तालुका हा रेव्हेन्यू युनिट आहे, महसूल. त्यामुळे तालुका लेवलचा जेव्हा महसूल आपण बघतो तेव्हा ते तहसीलदार असतो चा प्रमुख. आणि जेव्हा तुम्हाला गट बघायचा आहे ग्रामीण लेवल विकासासंदर्भात, ते काय गट विकास अधिकारी असतो. बरेचसे पोरं आपण माहिती आहे की ग्रामीण भागातले असतो पण बघतच नाही. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आपला कधीच रोल नसतो, आपल्याला माहीत नसतं कधी ग्रामपंचायतीची मीटिंग झाली, कशी ग्रामपंचायत असते, ग्रामसभा काय असते,
संबंध नसतो. पण जेव्हा आपल्या प्रशासनात काम करायचं आहे तेव्हा ॲज अ अधिकारी जेव्हा आपण भावी जाऊ, अधिकारी बनू, त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही जेव्हा काम करता म्हणजे जेव्हा अभ्यास करता तेव्हा या गोष्टी पर्यायानं ऑब्झर्वेशन करायच्या. उदाहरण कधी समजा जिल्हा परिषदेची निवडणूक असते, तुमच्या लेवलची सरपंच निवडणूक असते, तेव्हा बघायचं की सरपंच निवडणूक नेमकी कशी होती, कोण त्याला मदत करू शकतं, ती डायरेक्ट होते की इनडायरेक्ट होते, सरपंच कसा निवडला जातो, ग्रामसेवक काय त्याला त्याचा आणि ग्रामसेवकाचा काय संबंध येतो, या बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये ऑब्झर्व करायच्या. म्हणजे पुस्तकात आपलं वाचन करायचंच आहे, अभ्यास करायचंच आहे, आणि पर्यायाने जेव्हा आपण ऑब्झर्वेशन करतो त्या गोष्टी असल्या पाहिजे. सो हे होतं गट. तर गटवर असलं पाहिजे तुमचं पंचायत समिती. पंचायत समिती म्हणजे ग्रामपंचायत असेल, काही ग्रामपंचायती मिळून, काही खेडे मिळून त्याचा एक गट बनेल, त्या गटवर असेल त्याचं प्रशासन पाहण्यासाठी पंचायत समिती. त्याच्यानुसार काही गट मिळून, काही पंचायत समिती मिळून ती असेल जिल्हा, ज्यावर असेल जिल्हा परिषद. बघा महाराष्ट्रामध्ये सेम मॉडेल आहे. महाराष्ट्रामध्ये पण स्तरावर ग्रामपंचायत असते. आपल्या खेडे भागावर काही खेडे फार लहान लहान असतात, कारण ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी लोकसंख्या हा पण घटक असतो, आणि त्यामुळं कधी कधी काही गावांची लोकसंख्या तितकी भरत नाही, त्यामुळं कधी कधी गट ग्रामपंचायत असते. काही गावं 2 किंवा 3 गावं मिळून जेवढी लोकसंख्या बसते त्या 2-3 गावं मिळून ती गट ग्रामपंचायत पण स्थापन असते. त्याच्यावरचं युनिट पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. म्हणजे जर याला आपण डायग्राममध्ये दाखवायचं म्हटलं एका जिल्ह्यापुरतं, तर या असतात ग्रामपंचायती. ठीक, ग्रामपंचायती मिळून बनत असते पंचायत समिती, आणि पंचायत समिती मिळून बनत असते जिल्हा परिषद. ठीक, इथपर्यंत काही प्रॉब्लेम? तर हे त्रिस्तरीय पंचायतराज, तर हा फार महत्त्वाचा 3 स्तर. ह्या 3 स्तरीय पंचायतराजची शिफारस कुठे केली होती? बलवंतराव मेहता यांच्या समितीने. आणि पंचायत समितीच अधिक महत्त्व दिले. हे मधलं लेवल, कारण हे काय करतं म्हणे, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांना जोडणारा दुवा हा पंचायत समिती आहे. तर बलवंतराव मेहता यांनी पंचायत समिती अधिक महत्त्व दिलं. आपण जेव्हा महाराष्ट्र ओरिएंटेड जेव्हा अभ्यास करू, महाराष्ट्र म्हणजे वसंतराव एक समिती अभ्यास करू, तेव्हा आपल्याला दिसतील की त्यांनी जिल्हा परिषदेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आयोग कदाचित तुलना पण विचारू शकतं की कारण बलवंतराव समितीलाच आधार वसंतराव नाईकांनी घेतला, आणि वसंतराव नाईकांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये हे जे त्रिस्तरीय ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मधला पंचायत समिती हे स्तर निर्माण झालेले आहेत. तर वसंतराव नाईक समिती आणि त्याच्यानंतर ही बलवंतराव मेहता समिती, यामधले काय गोष्टी चेंजेस आहे, बऱ्यापैकी शिफारशी कॉमन आहेत, पण 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यातलं एक मोठी गोष्ट वेगळी आहे ती म्हणजे पंचायत समिती. हिला अधिक महत्त्व या बलवंतराव मेहता समितीने दिलेलं आहे. तर तेच वसंतराव नाईक समिती जी आहे त्याने जिल्हा परिषदेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. हे एक चेंज आहे. त्याच्यानंतर आमदार खासदार यांना जिल्हा परिषदेमध्ये स्थान. यांचं काय म्हणणं होतं? बलवंतराव मेहता समिती यांनी स्थानिक आमदार, स्थानिक खासदार यांना जिल्हा परिषद स्थान दिलं आहे. पण आपल्या इकडे बघा, आपल्या इथं जर जिल्हा नियोजन समिती वगळली तर अदरवाईज आपल्या जिल्हा परिषदेमध्ये आमदार खासदार यांना स्थान नसतं. तर जे आहे वसंतराव नाईक समिती यांनी स्थान नव्हतं, नाकारलं होतं. म्हणजे ह्याच्या 3 गोष्टी आहेत ना, 1, 2, 3. तर ह्या बलवंतराव मेहता समिती आणि वसंतराव नाईक समिती या 2 मधल्या डिफरन्स आहे ह्या 3 गोष्टी. पहिली गोष्ट, आणि बऱ्याचशा गोष्टी सारख्या आहेत, मी ह्या जाणून 3 गोष्टी घेतल्या की ज्या फरक आपल्याला दिसतील, आणि याच्या खूप डिटेलमध्ये आपण वसंतराव नाईक समिती अभ्यास करू, कारण त्याच्यावरच आपल्या महाराष्ट्राचं जे ग्रामस्तराचं प्रशासन आहे ते आहे. जिल्हाधिकारी यांना हे जिल्हा परिषदचा पदसिद्ध अध्यक्ष आपल्याकडे असतो का? आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदचा जो अध्यक्ष असतो हा लोकांनी डायरेक्ट इनडायरेक्टली निवडलेला असतो, नाही का? म्हणजे तो स्थानिक लोकांमधून आलेला असतो. पदसिद्ध अध्यक्ष असतो का? जिल्हाधिकारीला जिल्हा परिषदेमध्ये फार कमी स्थान आहे, तो कोऑर्डिनेटर म्हणून जास्त काम करतो. तर त्याचं जे व्यवस्थापन, खरी जी जबाबदारी आहे ती तिथल्या सीईओची असते. बरोबर ना? सीईओ हा प्रशासकीय अधिकारी असतो तिथल्या, आणि हा पण IAS असावा लागतो, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधून आलेला. ह्या 3 गोष्टी आहेत. दुसरा, तिसरा आणि चौथ्या नंबरची ही गोष्टी बलवंतराव मेहता समिती
आणि आपली आणि वसंतराव नाईक समिती यामधला तुम्हाला फरक दाखवू शकते. आज सगळ्या रेकमेंडेशन्स आले नाही का, वसंतराव समितीच्या ज्या रेकमेंडेशन त्या आल्या आणि शासनाने त्या बऱ्याचशा अंशी मान्य केल्या. पण जेव्हा ते राबवायच्या आहेत ना, त्या गोष्टी त्या राज्यांवर टाकल्या. कारण हा जो विषय आहे स्थानिक स्वराज्य संस्था, हा जो विषय आहे स्थानिक प्रशासन, तो हा विषय राज्यसूचीमध्ये येतो. आयोगाने हा प्रश्न पण विचारला आहे आणि आयोग याच्यानंतर पण विचारू शकतं की स्थानिक प्रशासन हा विषय 3 सूची ज्या असतात, तुम्ही अभ्यास केला असेल जेव्हा पॉलिटिक्स अभ्यास केलं, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र सूचीमधल्या विषयांवर कायदा फक्त केंद्र करू शकतो, राज्य सूचीतल्या विषयांवर कायदा राज्यच करू शकते आणि समवर्ती सूचीमध्ये राज्य आणि केंद्र दोघंही कायदा करू शकतात. बरोबर. हा जो विषय आहे स्थानिक प्रशासन हा तो राज्य सूचीमध्ये. त्यामुळं या ज्या शिफारशी आल्या त्या सेंट्रल गव्हर्नमेंट स्ट्रिक्ट प्रत्येकाला युनिकली राबवू शकत नाही. कारण जेव्हा आपलं फेडरल स्ट्रक्चर आपण म्हणतो, फेडरल स्ट्रक्चर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा केंद्राची स्वायत्तता आहे, केंद्र त्याला अधिकार आहे त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचे. राज्यांनासुद्धा आहे, कारण आपली डायव्हर्सिटी आहे, प्रत्येक राज्याची स्वतःची एक ओन डायव्हर्सिटी आहे. म्हणजे तिचे लोकल गव्हर्नमेंट वेगळं असू शकतं आणि बऱ्याचशा राज्यांमध्ये वेगळं पण आहे. म्हणजे जरी तुम्ही अमेंडमेंट केली असली 73वी 74वी घटना दुरुस्ती जरी केली असली तरी आजही बऱ्याचशा राज्यामध्ये डिफरन्शिएशन आहे. म्हणजे जिल्हाधिकाचा रोल असेल त्या स्थानिक याच्या असणारा तो पण डिफरन्शिएट करतो. लोकल बॉडीचं काय प्रशासन असेल, काही व्हॉलेंटरी अधिकार आहेत राज्यांना, म्हणजे काही गोष्टी जेव्हा तुम्ही 73वी 74वी घटना दुरुस्ती अभ्यास केली त्याने काय केलं आहे ना, काही गोष्टी कराव्याच लागतील राज्याला, त्या इम्प्लिमेंट करणं बंधनकारक आहे आणि काही गोष्टी राज्यांवर टाकलेल्या आहेत. काय टाकल्या? कारण आपलं फेडरल स्ट्रक्चर आहे, राज्यांच्या हिताला पण दुर्लक्ष करता येत नाही. त्यामुळं काय झालं, ह्या ज्या काही शिफारशीला बंधनराय मिळतं याच्या शिफारशी सेंट्रल लेवलला मान्य केल्या आणि राष्ट्रीय विकास परिषद NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल हिनं त्याला मान्यता दिली जानेवारी 1958मध्ये. तुम्हाला माहिती आहे का ही राष्ट्रीय विकास परिषद काय असते? बघा, आता जास्त राष्ट्रीय विकास परिषद आपण काय करत असतो, तुम्ही याच्या अगोदर जेव्हा आता आपण नीती आयोग बघतोय, नीती आयोगाच्या पूर्वी म्हणजे नीती आयोग केव्हा आला? 15 ऑगस्ट 2014 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली. आयोगाचा लॉंग फॉर्म पण विचारला आहे, नीती आयोग, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या नीती आयोगाची अनाऊन्समेंट केली होती 14 ऑगस्ट 2014. जसं शासन गव्हर्नमेंटमध्ये आलं, म्हणजे BJP शासन जेव्हा बनलं तेव्हा माननीय पंतप्रधानांनी अनाऊन्स केलं होतं आणि त्याच्यानुसार 1 जानेवारी 2015 योजना आयोगाच्या बदली नीती आयोगाला नाही का ग्राउंड लेवलवर निर्मिती झाली. सो नीती आयोगाच्या अगोदर जी प्लॅनिंग कमिशन होतं 5 इयर पंचवार्षिक योजना करायचं, तर पंचवार्षिक योजना तयार करण्याचं काम जे आहे आपलं नीती आयोग करायचं, नियोजन आयोग करायचं, त्याला मान्यता द्यायची NDC. जसं NDC होती ना, याच्यामध्ये राज्यांचं पण प्रतिनिधित्व असतं, बरोबर ना. आणि आपण जेव्हा फेडरल स्ट्रक्चरमध्ये हात लावतो आहे तर राज्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल ना, तिच्या CMला घ्यावं लागेल, जसं केंद्रशासित प्रदेश असेल तिचे प्रशासक असेल, नायब राज्यपाल असेल यांचा सहभाग घ्यावा लागेल. तर या NDCने त्याला मान्यता दिली जानेवारी 1958मध्ये आणि त्यानुसार 2 ऑक्टोबर 1959 पंडित नेहरूद्वारा राजस्थानमध्ये नागौर या ठिकाणी पंचायत राजचं त्रिस्तरीय पंचायत राजचं उद्घाटन नेहरूंनी केलं. फार महत्त्वाच्या शब्दात पंचायत राज जो आपण अभ्यास करतोय हा शब्द पण पंडित नेहरूंनी दिला आहे. पंचायत शब्द लोकल गव्हर्नमेंटला, लोकल गव्हर्नमेंटला कंबाईनला, म्हणजे फक्त पंचायत राज म्हणजे पंचायत समिती वगैरे नाही, तर ती ग्रामपंचायत पण आहे, पंचायत समिती पण आहे आणि जिल्हा परिषद पण आहे. या तिघांना कंबाईनरित्या पंचायत राज म्हणतात. तो हा शब्द पंडित नेहरूंनी दिला आहे. पंडित नेहरूंनीच 2 ऑक्टोबर 1959मध्ये नागौर राजस्थानमध्ये त्रिस्तरीय पंचायतचं उद्घाटन केलं. हा त्रिस्तरीय पंचायत ऑब्व्हियसली बलवंतराव समितीच्या रेकमेंडेशनवर आधारित होता.
म्हणजे जर आयोग प्रश्न विचारू शकतं की पहिलं राज्य कुठलं होतं, बरोबर ना, पंचायत स्थापन करणारं, त्रिस्तरीय पंचायत स्थापन करणारं. आयोग त्याच्या पुढे जाऊ शकतं, आयोग त्याच्या पुढे पण गेला आहे. आयोग तुम्हाला पहिले 2-3 राज्य पण विचारू शकते. तर रात हे पहिले 4 राज्य आहेत ज्यांनी त्रिस्तरीय पंचायत राज बलवंतराय समितीच्या शिफारशीवर स्वीकार केला. आर फॉर राजस्थान, ए फॉर आंध्र प्रदेश, ए फॉर आसाम, टी फॉर तमिळनाडू. याला पूर्वी ना मद्रास म्हणायचे, मद्रास प्रांत. सो रात. आणि महाराष्ट्र जे होतं, जे आपण वसंतराव नाईक समितीनुसार आलं, तर ते 9वं स्टेट होतं. 9 स्टेट होतं महाराष्ट्र. हे आयोगाने हे प्रश्न विचारले गेला ना, आयोगाच्या नंतर हे पण प्रश्न विचारू शकतं. कदाचित नवं विचारलं आहे, तुम्हाला सिक्वेन्सने विचारू शकतील की बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार पंचायत स्वीकारणाऱ्या राज्यांचा क्रम लावा. आयोग ते पण विचारू शकते. आता आपण महाराष्ट्र बघतोय. या ज्या समिती आहे ना, वसंतराव नाईक समिती, त्याच्यानंतर बोंगेरवार समिती आणि बाकीच्या ज्या समिती, PB पाटील समिती आहे, त्या आपण थोड्या डिटेलमध्ये घेऊ. इथे फक्त जेव्हा आपण हे बघतोय ग्रामपंचायत वगैरे किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचा प्रवास बघतोय, त्या प्रवासाच्या अनुषंगाने बघतोय. तर महाराष्ट्र जे आहेत हे 9वं राज्य. 10वं कुठलं होतं रे? 10वं होतं वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, 10वं राहू दे, आपल्याला 9वं महत्त्वाचं. 9वं राज्य महाराष्ट्र. महाराष्ट्र निर्मिती 1 मे 1960. गुजरात आणि मुंबई प्रांत कंबाईन होता, त्याला सेपरेशन मिळालं. 1 मे 1960ला गुजरात वेगळा बनला, महाराष्ट्र वेगळा बनला. त्यानंतर वसंतराव नाईक समिती फॉर्म झाली जून 1960मध्ये. हे वसंतराव नाईक तत्कालीन महसूल मंत्री होते. तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही वसंतराव नाईक समिती फॉर्म झाली. या समितीने ऑलरेडी बलवंतराव मेहता समिती जी होती त्याच्या शिफारशीचा अभ्यास केला आणि ती शिफारशी दिल्या मार्च 1961मध्ये. त्याच्यानुसार मार्च 1961मध्ये एक कायदा आला. कुठला? पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम म्हणजेच कायदा 1961. आणि हा कायदा लागू झाला 1 मे 1962मध्ये. आयोगाने ही डेट पण विचारली आहे की महाराष्ट्र जे नवं राज्य आहे, महाराष्ट्रामध्ये या अंमलबजावणी कधी झाली आहे. बघा, स्थापना आहे 60मध्ये, ची अंमलबजावणी 2 वर्षानंतर. ठीक आहे, 2 वर्षाचा फरक. सोपा आहे, तुम्ही आयोग विचारू शकते. आणि महाराष्ट्रातसुद्धा त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था स्वीकारली. त्रिस्तरीय काय म्हणतो आहे की याच्यानंतर बलवंतराव मेहतानंतर एक पुढे जाऊन एक अशोक मेहता समिती येते, ती द्विस्तरीय पंचराज सांगते. आपल्या महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था आहे, म्हणून हा 3 स्तर महत्त्वाचा आहे. 3 स्तर म्हणजे परत एकदा ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, गट लेवलवर पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद. याच्या शिफारशी आपण डिटेलमध्ये बघूया. इथे फक्त आपण प्रवास बघतो. त्याच्यानंतर अशोक मेहता समिती डिसेंबर 1971. मग या काळापर्यंत काँग्रेस गव्हर्नमेंट होतं आणि काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणजे इंदिराजीचं गव्हर्नमेंट बदललं. त्याच्यानंतर जनता गव्हर्नमेंट आलं. मोरारजी देसाई तत्कालीन पंतप्रधान होते. तर गव्हर्नमेंट बदललं, गव्हर्नमेंटच्या पॉलिसी पण बदलतात. त्याच्यामुळं काय झालं, आतापर्यंत जे स्थानिक प्रशासन होतं ते बलवंतराव मेहता समितीच्या रेकमेंडेशनवर आधारित होतं. तर त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यासाठी, त्याच्यामध्ये काय बदल करता येईल का, त्यासाठी जनता सरकारने, मोरारजी देसाई यांच्या सरकारने अशोक मेहता समिती फॉर्म केली. बघा, मेहता दोन्ही आहेत. हे अशोक आहे आणि ते बलवंतराव मेहता होते. ठीक आहे, बोथ आर डिफरंट थिंग. सो अशोक मेहता समिती डिसेंबर 1977मध्ये आली. या समितीने चूकले इथे द्विस्तरीय, त्या लिहिताना प्रिंटिंग मिस्टेक आहे त्याच्यामध्ये, काय दुर्लक्ष करा. ही द्विस्तरीय आहे, 2 स्तर.
द्विस्तरीय पंचायत राज. द्विस्तरीय काय? द्विस्तरीय म्हणजे 2 स्तर. मंडल पंचायत आणि जिल्हा परिषद. मग आतापर्यंत बलवंतरायानुसार आपण 3 स्तर बघितले, बरोबर. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. हे मंडल पंचायत, जिल्हा परिषद 2 स्तर. पहिला जो स्तर होता ग्रामस्तर, इथं ग्रामपंचायत होती. यांनी काय केलं, ग्रामपंचायत सगळे कंबाईन केले आणि काही गावा मिळून एक मंडल पंचायत आली आणि वरता आली जिल्हा परिषद. द्विस्तर आहे बघा. इथं त्रिस्तर झालेली, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. द्विस्तर, 2 स्तर. आयोगाने याचा प्रश्न विचारला की अशोक मेहता समितीने किती स्तरीय पंचायतच्या रेकमेंडेशन केला. बघा 2. बलवंतराय मेहताचे 3, अशोक मेहताच्या 2. एक मंडल पंचायत म्हणजे प्रत्येक गावागावात जे ग्रामपंचायत असायची ती आता बंद केली. काही गावं मर्ज केले, सर्टन लोकसंख्येला त्यांनी पंचायत मंडळ पंचायत स्थापन केली गावं मिळून, आणि त्याच्यावरती जिल्हा परिषद. ठीक. तर ही ती मंडल पंचायत आणि जिल्हा परिषद ह्या 2 गोष्टी मिळून बनलं द्विस्तरीय पंचायत राज. यांनी जिल्हा परिषदला अधिक महत्त्व दिलं. बलवंतराय मेहतांनी काय केलं होतं, मधातला स्तर, आणि मधातला स्तरच गायब करून टाकला. असं शासन बदललं ना की बऱ्याचशा गोष्टी बदलतात. तर यांनी जिल्हा परिषदला अधिक महत्त्व दिलं. पंचायत मंत्री यांचं काय रेकमेंडेशन होती की स्थानिक प्रशासन कारभार आहे ना, ते एक सेपरेट मंत्री त्यासाठी असावा, नाही का. तो त्यासाठी स्पेशल खातं असावं, तो त्यातल्या गोष्टी बघेल. खूप चांगलं रेकमेंडेशन होते यातले. SC व ST यांना आरक्षण. बघा आज म्हणजे हा जो काळ आहे 1977 पुढं आलो आपण, पण तरी ना बऱ्याचशा गोष्टी होत्या की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांना फारसं स्थान तेव्हा नव्हतं. आज जे का स्थान आहे, कारण आरक्षण त्याला संविधान दिलेलं आहे म्हणून. तर त्यांचं काय म्हणणं होतं की SC आणि ST यांना पण आरक्षण देण्यात यावं, यांचा पण त्याचा रोल असला पाहिजे. आणि संवैधानिक शासन हे एक महत्त्वाचे रेकमेंडेशन आहे. अशोक मेहतांचं काय म्हणणं होतं की जर आपल्याला वाटत असेल की पंचायतीला स्ट्रॉंग करायचं आहे आणि त्याच्यानुसार संविधान बदलही करायचा असला तर ते मान्य आहे, संवैधानिक स्थान द्यायला हरकत नाही असं म्हटलं. पण बघा आपली जे 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती केली आहे, तर त्याला वेगळी कमिटी आहे, त्या कमिटीचं वेगळं अहवाल आहे. पण फर्स्ट टाईम जेव्हा यांनी म्हटलं संवैधानिक स्थान हे अशोक मेहतांनी म्हटलेलं आहे, त्यासाठी वेगळी कमिटी आहे. ठीक. पण इथं संवैधानिक स्थानचा सगळ्यात अगोदर उल्लेख या अशोक मेहता यांनी केलेला आहे. सॉरी, हा शब्द इथे चुकलं, हे मागच्या स्लाईडवरून यांनी रिपीट केलं आहे, हे नाही आहे. ठीक, हे कॅन्सल. हे बलवंतराय मेहता समितीचं होतं, हे इकडे घेऊ नका. ठीक, इथपर्यंतच, 4पर्यंतच. आता बघा हे अशोक मेहता समिती मधल्या काळात काय झालं, 1-2 वर्षाच्या थोड्या कालावधीनंतर जनता सरकार पडलं, मोरे देसाई शासन गेलं. आता मग शासन बदललं. शासन बदलल्यानंतर मग काय परत इंदिराजी यांचं गव्हर्नमेंट आलं. मग आता इंदिराजींचं गव्हर्नमेंट आल्यानंतर ते जुन्या शासनाच्या गोष्टी लागू करतील काय, नाही. त्यामुळे काय झालं, केंद्रीय स्तरावर जशा प्रकारे बलवंतराय मेहता समितीचे रेकमेंडेशन ॲक्सेप्ट झाल्या, तशा या इथं ॲक्सेप्ट झाल्या नाही, कारण हे सरकारच लॅप्स झालं, जनता सरकार. पण काही राज्यांनी, कारण हा आपण बघितलं आहे की हा जो विषय आहे स्थानिक राज्यांचा असतो, नाही का, राज्यसूचीतला विषय आहे. तर काही राज्यांनी ना अशोक मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. सो आयोग तुम्हाला विचारू शकतं ते राज्य: कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल. शॉर्ट फॉर्म काय करायचं, कब, CAB, KAB. कर्नाटका, आंध्र आणि बंगाल ह्या 3 राज्यांनी केल्या. महाराष्ट्राने केल्या काय प्रश्नच येत नाही. महाराष्ट्राचं आहे ऑलरेडी त्रिस्तरीय आहे, तेव्हापासून त्रिस्तरीय आहे, आजपर्यंत त्या त्रिस्तरामध्ये बदल नाही झाला, तर आपण कधी त्या स्वीकारल्याच नाही. ठीक. ठीक. कर्नाटक, वेस्ट बेंगॉल, आंध्र प्रदेश. KAB कब या राज्यामध्ये अशोक मेहता समितीच्या शिफारशी लागू झाल्या. ठीक आहे. त्यानंतर हनुमंतराव समिती 1984. ज्या शिफारशी बघा, बऱ्याचशा शिफारशी दिलेल्या. मला ज्या अपेक्षित आहे की आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतो, आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यावर दिलेलं आहे. पण तुम्ही सगळ्याच वाचणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कराल तेव्हा समजेल की यातला कुठल्या शिफारशी आयोग वारंवार विचारतो आहे. विद्यार्थ्याने त्याच एक्झाम ओरिएंटेड दिलेला आहे, फार भापट पसरा टाळला आहे. ठीक आहे.
हनुमंतराव समिती 1984. तर शिफारशी आहे जिल्हा नियोजन संस्था. बघा जिल्हा नियोजन समिती असं तुम्हाला माहिती आहे का जिल्ह्याचं काम करायला, ती ऑलरेडी आपण संविधानात मेन्शन केली आहे. ठीक आहे, आर्टिकल 243 ZD जिल्हा नियोजन संस्थाचा सगळ्यात अगोदर शिफारस हनुमंतराव समिती यांनी केला. त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असावे. आपल्या इकडे जिल्हा नियोजन समिती असते संविधानाने दिलेली, ती वेगळी, ती 73 आणि 74 घटनादुरुस्तीनुसार आली, ज्याच्यामध्ये तिचे अध्यक्ष असतात जिल्ह्याचे पालकमंत्री. आणि इथं जे हनुमंतराव समितीचे रेकमेंडेशन अध्यक्ष जिल्हाधिकारी असायला पाहिजे, पण आपल्या इकडे पालकमंत्री असतात. सचिव जिल्हाधिकारी असतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतात. हे वेगळं, ह्या शिफारशी आहेत. भारतीय संविधानाच्या ज्या बदल झाल्या 73 74 घटनादुरुस्ती, ते आपण सेपरेटली बघू, तिथे कन्फ्यूज होऊ नका. हे बघा इथपर्यंतच बघतोय, याच्या शिफारशी बघतोय. जिल्हाधिकाऱ्याचं स्थान कसं असलं पाहिजे ना, पंचायत राज्यांचा समन्वयक, असं हनुमंतराव समितीच्या शिफारशी आहे. नंतर GVK राव समिती, ही महत्त्वाची आहे. ठीक, बघा आपण काय म्हटलं होतं, ग्राम प्रशासनाला म्हटलं होतं आपण ग्रासरूट्स. पाया आहे हा विकासाचा, बरोबर ना, ग्रासरूट्स. पण बघा याच्या टीका करताना GVK राव समितीने काय म्हटलं, हे ग्रासरूट्स ग्रास विदाऊट रूट्स बनलेले नाही काय, ग्रास विदाऊट रूट्स, मुळाहीन मुळाविना असणार हे गवत आहे, म्हणजे काय काहीच कामाचं राहिलं नाही आहे. त्याला कारणीभूत काय म्हणतात, याला पॉवर ऑफ सेंट्रलायझेशन. अधिकाऱ्यांनी बाबूशाही खूप राबवलेली आहे, स्थानिक लोकांना चान्सच नाही आहे, लोकांना कळतच नाही, सगळ्या गोष्टी अधिकारीच करतात. त्यामुळं लोकांनाही कळलं पाहिजे की नाही, लोकांना त्या स्थान असलं पाहिजे की नाही. त्यामुळं हे ग्रास विदाऊट रूट्स बनू नये, त्यासाठी सत्तेचं डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण असलं पाहिजे, केलं गेलं पाहिजे. अधिकाऱ्यांपुरतंच पॉवर राहू नये. बघा आजही बऱ्याचशा अंशी होतं, म्हणजे स्थानिक लेवलवर एखादं ग्रामपंचायत असेल तिथे सदस्य निवडून येतो, त्यांना काहीच माहिती नसतो. यांचं काय म्हणणं आहे की त्या लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे, लोक सक्षम बनले पाहिजे, फक्त अधिकार डिपेंड राहू नये. तेव्हाच खऱ्या अर्थानं विकेंद्रीकरण होईल, तेव्हाच खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट होईल की नाही का. राज्य विकास परिषद, त्याचे अध्यक्ष असतील मुख्यमंत्री. काय राज्य विकास परिषद, आता बघा आपण ऑलरेडी म्हटलं आहे की समन्वय असलं पाहिजे, नाही जिल्हा परिषदपर्यंत आपण बघितलं. तर मुख्यमंत्री एक वेगळी परिषद असावी, त्याचे अध्यक्ष असावे, राज्य विकास परिषद. हे काय करेल ना, कोऑर्डिनेशन करेल. याच्यामध्ये जे आपण जिल्हा आहे, जो जिल्हा आहे ना, जिल्हा परिषदचा अध्यक्ष, असे प्रत्येक, जसं आपल्या इकडे जेवढ्या जिल्हा परिषद असतील, 34 जिल्हा परिषद आहे बरं ना, 36 आपल्याकडे जिल्हे आहेत, पण 2 ज्या मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, इथे हे स्थानिक प्रशासनामध्ये मोडत नाही, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ग्रामीण प्रशासनात मोडत नाही. त्यामुळं आपल्याकडे 34 जिल्हा परिषदा सध्या आहे. तर त्या प्रत्येक जिल्हा परिषदचा अध्यक्ष जो असतो तो याचा मेंबर असावा, बरोबर. आणि मुख्यमंत्र्याने त्याचं चेअरमॅनशिप म्हणून काम करावं. आणि कोऑर्डिनेशन ठेवतील की जेणेकरून त्या जिल्ह्यामधले काय प्रॉब्लेम्स आहे, तिथे काय काय प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यावर कसं सोल्युशन बघता येईल, हे अध्यक्षस्थान मुख्यमंत्री असावं. त्याने ते कारभार बघावा. म्हणजे काय होईल ना, मुख्यमंत्री पण ॲज अ समन्वयक म्हणजे भूमिका करेल, तो पण त्याकडे लक्ष देईल. त्याच्यामुळं ना जिल्हा परिषद पण आपापले कामं करतील. त्या खूप चांगल्या शिफारशी होत्या GVK राव समितीच्या. त्या GVK रावनं जिल्हा विकास आयुक्तपद निर्मिती केलं होतं. बघा हे जे पद आहेत ना, जिल्हा विकास आयुक्तपद, याला सिमिलरली पॅरल पद असतं आपल्या इकडे, ज्याला आपण म्हणतो CEO जिल्हा परिषदचा, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हा एक IAS दर्जाचा अधिकारी असतो, बरोबर ना, CEO. तर ते नाव वेगळं आहे, प्रत्येक राज्यानुसार ते नाव वेगळं आहे, त्याच्या शिफारशी होत्या. ठीक आहे. मुदत काळात निवडणुका गेल्या पाहिजे, हाय आहे ना, हे जवळपास सगळ्याच कमिटीचे रेकमेंडेशन्स आहे. म्हणजे काय शासन प्रत्येक गोष्टीतनं बरं, जसं होतं ना की सेंटरमध्ये वेगळं सरकार असलं आणि राज्यामध्ये वेगळं सरकार असलं, मग असं सेंटर सतत राज्यांच्या पॉवर्समध्ये घुसखोरी करतं. तसंच स्थानिक लेवलवर तेच होतं
की मुदतपूर्व मुदत काळात निवडणुका होतच नाही. म्हणजे एखादं गव्हर्नमेंट असेल ते काय करतात, समजा उदाहरणार्थ महाराष्ट्र करून पकडूया एक्झाम्पलसाठी, आणि निवडणुकाच घेणार नाही, तसंच राहील. म्हणजे ते तत्कालीन जे लोक आहेत पदावर असणार तेच कारभार पाहतील, असं होऊ नये. नवीन जनतेचं स्थान भेटलं पाहिजे की नाही, पण काय निवडणुका व्हायला पाहिजे की नाही. शासनाने त्या मुदत काय निवडणुका घेणं शासन जबाबदारी आहे. तर त्या समितीचे रिकमेंडेशन्स आहे. आता एक महत्त्वाची समिती लक्ष्मीमल एम सिंघवी समिती, लक्ष्मीमल सिंघवी समिती 1985. सो ह्या समिती महत्त्वाची, ही समिती फार महत्त्वाची आहे. का हिच्यानुसार जे 73-74 घटनादुरुस्ती आहे या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. पहिलं महत्त्वाचं स्थान घटनात्मक दर्जा. का म्हटलं असं घटनात्मक दर्जा, ती कायदे केले की आपण, बरोबर ना. प्रत्येक राज्याला स्वायत्तता आहे, ऑलरेडी आपण ओघळ समिती शिफारशी आल्या आहेत. घटनात्मक दर्जा का, कारण शासन त्याची जबाबदारी फॉलो करत नाही. शासन काय करतं, जसं सेंटर, राज्य आणि स्थानिक प्रशासन ह्याच्या 3 स्तर आहे. तर स्थानिक प्रशासनावर घुसखोरी करण्याचं काम राज्य करतं. तसं करू नये. त्यांना एक स्वायत्तता असली पाहिजे, घटनात्मक स्थान असलं पाहिजे. घटनात्मक स्थान जेव्हा असतो ना तेव्हा ते सर्वात मोठा कायदा असतो, त्यामुळे त्या गोष्टी मान्य कराव्याच लागतात, बरोबर ना. स्वतःची एक ओळख निर्माण होते. तो लक्ष्मण सिंघवी समितीची शिफारस घटनात्मक दर्जा, त्यासाठी विशिष्ट वेगळं प्रकरण समाविष्ट, त्यासाठी वेगळं प्रकरण असलं पाहिजे, चॅप्टर असला पाहिजे वेगळा. असं शिफारशी आपण कुठे बघितले, अशोक मेहता समितीला. त्यांचं काय म्हणणं होतं अशोक मेहता समितीचं, की जर आपल्याला घटनात्मक दुरुस्त्या करून जर आपल्याला स्थान पंचरांचं बडगड करता येत असेल, सो व्हाय नॉट, आपण करू शकतो नाही का. पण ते विशिष्ट वेगळं प्रकरण, चॅप्टरच वेगळा असला पाहिजे, ही महत्त्वाची रिकमेंडेशन लक्ष्मीमल सिंघवींची आहे. निवडणूक मतदान घटनेत स्थान असलं पाहिजे. निवडणुका मग ते बाइंडिंग होऊन जातात ना, त्यासाठी एक वेगळं कमिशन असलं पाहिजे लक्ष देण्यासाठी. ग्रामस्तरावर ग्राम न्यायालय असले पाहिजे, जेणेकरून ते प्रॉब्लेम्स ग्राम लेवलवर सॉल्व्ह होऊन जातील. ज्युडिशियल ट्रिब्युनल काय असतं माहिती आहे का, हा तुम्ही बघितलं असेल, कोर्ट बघतो ना आपण, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं ट्रिब्युनल्स. याला म्हणतात मराठीत न्यायाधिकरणे. आता हे डिरेक्टली कॉन्स्टिट्यूशनमध्ये पहिल्यांदा नव्हतं, त्यासाठी 42वी घटना दुरुस्ती झाली इंग्रजींच्या काळामध्ये, ट्रिब्युनल्स समावेश झाले, तो वेगळा चॅप्टर आहे. ट्रिब्युनल्स काय असतात ना, स्ट्रिक्ट जे प्रोसिजर असते कोर्टाचे तिथे त्यात थोडंसं हे असतं, फ्रीडम असतं, आणि स्थानिक वेगवेगळे एक्सपर्ट त्यात समाविष्ट असतो. तर कोर्टामध्ये समजा एखादं प्रकरण चालू असेल तर त्यात एक्सपर्ट असतील त्या संदर्भातलं, असं गरजेचं नाही ना. एखादा उदाहरणार्थ एखादा स्कॅम आहे, समजा कुठला तरी घोटाळा झाला आहे, त्याच्यावर ज्युडिशियल निर्णय देते, तर तो जज त्या आर्थिक प्रश्नाच्या संदर्भात प्रवीणच असे अशी गॅरंटी नाही आहे. पण ट्रिब्युनल्समध्ये ती थोडीशी फ्रीडम असतं, की याच्यात थोडेसे ते एक्सपर्ट लोक पण असतात, ज्यात ज्युडिशरीची बॉडी पण असतात, एक्सपर्ट लोक पण असतात, आणि थोडंसं जे त्यांचं जे प्रोसिजर असतं त्यात थोडंसं रिलॅक्सेशन असतं. तर ज्युडिशियल ट्रिब्युनलची स्थापना व्हावी अशी पण LM सिंघवी, लक्ष्मण सिंघवींची समितीची रेकमेंडेशन्स आहे. का बरं, कारण मग वाद निर्माण होईल, बरोबर ना. सरपंचाच्या निवडणुकीत वाद होईल, पंचायत समितीच्या सभापती उपसभापती निवडणूक वाद होईल, मग परत ते कोर्टात जातील का. कोर्टात गेले तर बापरे किती ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत, त्याच्यानंतर किती जिल्हा परिषद आहे, त्याचं कोर्टात जातील किती हेक्टिक शेड्यूल बनून जाईल ना. त्यासाठी एक ज्युडिशियल ट्रिब्युनलची स्थापना असावी, ही पण तरतूद लक्ष्मण सिंघवी समितीने केलेली होती. वित्तीय साधनांची तरतूद, पैसा अरे बा, तुम्ही लोकल गव्हर्नमेंट्स फॉर्म करताय, चालेल कसं. जर ते प्रत्येक वेळेस राज्यांवर अवलंबून राहिले तर सांगा बरं काय होईल, काम कसं चालेल. तर मग त्यांना स्वतःची पण स्वायत्तता असली पाहिजे की नाही. त्यांना पण लोकल टॅक्सेस कलेक्ट करता आले पाहिजे, बरोबर ना. त्यांना पण स्थानिक कर लावता आले पाहिजे की नाही. जेव्हा आपण बघतो ना, पाणीपट्टी कर असेल, तुम्ही ग्रामीण भागातलं असेल तर लावते की नाही आपली ग्रामपंचायत. तर स्वतंत्र वित्तीय साधने तरतूद संविधानातच असली पाहिजे. त्यासाठी एक आपण फायनान्स कमिशन बघतो ना, स्टेट फायनान्स कमिशन एक बॉडी आहे, ती आपण बघूया 73-74 घटना दुरुस्तीच्या वेळेस. हे सगळ्या शिफारशी LM सिंघवीच्या खूप काही शिफारशी आहेत, त्यातल्या आपण महत्त्वाचे घेतले, बरोबर. थंगन समिती, हे पण सिंघवी यांच्या पण बहुतांश शिफारशी सिंघवी समितीप्रमाणेच आहे. थंगन समिती, थंगन कोण होते ना, ही जास्त आपण संसदीय समिती होती, उपसमिती, संसदीय उपसमिती.
संसदीय उपसमिती होती, म्हणजे जी लोकसभा आणि राज्यसभा असते ना, त्याच्यातलेच काही लोक म्हणजे आपले जे MP असतात ते त्या एका समितीचे उपसमितीचे अध्यक्ष थंगन यांची ती समिती होती. यांच्या पण बहुतांश शिफारशी LM सिंघवी समितीप्रमाणेच आहे, लक्ष्मण सिंघवी प्रमाणेच आहेत. ठीक, तर हे होतं सुरुवात भारतीय संविधानात कशी झाली, आर्टिकल 40 काय होतं. आपण ब्रीफ आढावा घेऊया. त्र्याहत्तरवी चौहत्तर घटना जसं आपण डिटेलमध्ये बघायची आहे. आपण स्वरूप बघतो. पंचायत व्यवस्था ब्रिटिशकालीन, त्याच्यामध्ये आपण लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, लॉर्ड रिप्पन स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक बघितला. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये पटेलांचं मत आणि नेहरूंचं मत. सरदार पटेल थोडेसे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार देण्याबद्दल थोडेसे इच्छुक नव्हते. पंडित नेहरूंचं तर पूर्ण म्हणत होतं की डिसेंट्रलायझेशन असलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी. बाबासाहेब आंबेडकर अनटचॅबिलिटी किंवा बाकी स्त्रियांना दुय्यम स्थान या गोष्टी ग्रामीण भागात जास्त दिसतात, म्हणून त्यामुळं भारतीय संविधानामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये या पंचायत संस्थांना स्थान द्यायला तयार नव्हते. पण नंतर जे काही झालं त्याच्यामुळं त्यांनी DPSमध्ये आर्टिकल 40 ग्रामपंचायत संघटनमध्ये स्थान भेटलं, ते आपण बघितलं. त्यानंतर सेंटरने प्रयत्न केला, नेहरूजींनी प्रयत्न केला, त्यासाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम समुदाय विकास कार्यक्रम 1952मध्ये आला 2 ऑक्टोबरला. नॅशनल एक्सटेन्शन स्कीम ती अख्ख्या देशभर राबवली, ती 1953मध्ये 2 ऑक्टोबर. पण ती अपयशी झाली, म्हणून 5 वर्षानंतर ही बलवंतराव मेहता समितीला रिव्ह्यू करण्यासाठी जे शिफारशी आल्या त्याने त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन केलं. बरोबर ना, पंचायत राज शब्द हा नेहरूंनी दिला. त्याच्यानंतर मग ते मान्य झालं आणि नागौर हा जिल्हा राजस्थानमध्ये, नागौर इथं या त्रिस्तरीय पंचायत राजचं उद्घाटन झालं. आणि आपण पहिले राज्य बघितले राजस्थान, आंध्र प्रदेश, आसाम, तमिळनाडू आणि महाराष्ट्र 9 हे ज्याने त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं. महाराष्ट्रामध्ये बघितलं, महाराष्ट्र स्थापना 1961मध्ये, 60मध्ये कमिटी, 61मध्ये रिकमेंडेशन, 62मध्ये रिकमेंडेशन, कायदा करून लागू. भारतामधलं हे महाराष्ट्र 9वं राज्य होतं ज्याने त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारलं. करेक्ट. मग अशोक मेहता समिती, शासन बदललं ना, इंदिराजींचं सरकार काँग्रेसचं जाऊन जनता सरकारचं मोरारजी देसाईंचं गव्हर्नमेंट आलं. मग त्यावर रिव्ह्यू करण्यासाठी अशोक मेहता समिती यांनी द्विस्तरीय 2 स्तर असणे पंचायत राज ते सांगितलं. मंडल पंचायत, जिल्हा परिषद, मधातला ब्लॉक काढून टाकला. त्यांनी जिल्हा परिषद अधिक महत्त्व दिलं. पंचायत मंत्री सांगितले. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स यांना स्थान असलं पाहिजे ते सांगितलं. आरक्षण असलं सांगितलं. जर गरज असेल तर संविधान सुधारणा सुचवण्यासुद्धा ते सांगितलं. ठीक. ग्रामपंचायत न्यायपंचायतीचं विभाजन ते पण सांगितलं. जनता सरकार पायउतार झालं. मात्र हा राज्यांचा विषय असल्यामुळं कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि वेस्ट बेंगॉल या 3 राज्यांनी मात्र या शिफारशी लागू केल्या होत्या. पहिलं राज्य होतं कर्नाटक. बरोबर ना. जर म्हटलं त्रिस्तरीय पंचायत राज बलवंतराव मेहता समिती याचे पहिलं राज्य कुठलं होतं? ते होतं राजस्थान, नागौरमध्ये त्याचं उद्घाटन झालं होतं. जर द्विस्तरीय पंचायत अशोक मेहता समिती जर बघितली त्याच्यानुसार हे कर्नाटक हे पहिलं राज्य होतं. हनुमंतराव समिती 1984 त्यांनी जिल्हा नियोजन संस्था सांगितली, याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असावे. जिल्हाधिकाऱ्यांनी पंचायत संस्थांचं समन्वयक काम करावं. GVK राव समिती यांचं स्टेटमेंट महत्त्वाचं, आयोगाने स्टेटमेंट विचारलं आहे. ग्रास विदाऊट रूट्स ही स्टेटमेंट कुणाचं आहे? तर ते आहे राव समितीचं 1985मध्ये. त्यांनी सांगितलं की सत्तेचं डिसेंट्रलायझेशन व्हावं, कारण ग्रास रूट्समध्ये नुसती बाबूशाही आहे, अधिकाऱ्यांची सत्ता आहे. राज्य विकास परिषद असावी ज्यात मुख्यमंत्री अध्यक्ष असावे. प्रत्येक ZPच्या अध्यक्षांचं स्थान असावं सदस्य म्हणून. जिल्हा विकास आयुक्त पद मुदत काळात निवडणुका सांगितल्या. आणि सिंघवी समिती, LM सिंघवी समिती, जे घटनेचे स्थान आहे ना 73 74 घटना दुरुस्तीला, त्याला आधारच LM सिंघवीची समिती आहे. त्यासाठी सेपरेट चॅप्टर आपण बनवलेलं आहे नाही का. निवडणुकीला स्थान, ग्रामस्तरावर ग्राम न्यायालय, ज्युडिशियल ट्रिब्युनल, वित्तीय साधनांची तरतूद हे बऱ्यापैकी इम्प्लिमेंट केलं आपण 73 74 घटना दुरुस्तीमध्ये. आणि एक संसदीय उपसमिती, थंगन समिती. आयोगा समितीच्या तुम्हाला क्रोनॉलॉजी क्रमवार ते पण विचारू शकते. बरोबर ना. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 73 74 घटना दुरुस्ती बघूया. महाराष्ट्रामध्ये काही समिती राहिल्या त्या आपण बघूया आणि मग पुढे बघूया. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूया. जेव्हा आपण सगळे लेक्चर होतील तेव्हा प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत ना ते पण बघू. म्हणजे त्याच्यावर जे क्वेश्चन कसे आलेले आहेत, काय राहिलेलं आहे, आपल्याला काय आणखी काय सुधारणा करता येईल,
कुठले ॲड करता येईल ते पण बघूया. काही क्वेश्चन जे असतात ना ते करंट बेसिसवर असतात, ते करंट बेसिस क्वेश्चन कसे आले ते पण बघूया. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया. बरोबर, नेक्स्ट टाईमसाठी वाचून या, प्रिपेअर करून या, आपण भेटून नक्कीच. थँक्यू.